ही गहू आहे. दिल्लीला आपण गेलो होतो. दिल्लीचा नारायणची जिथे जिथे बदली झाली तेव्हा तो फ्लाईट लेफ्टनंट तेव्हा नाही आय सॉरी स्क्वॉड्रन लीडर होता त्यावेळेला स्क्वॉड्रन लीडर होता दिल्लीला पालम एअरपोर्ट. बरोबर आहे. तेव्हा आपण गेलो होतो. ही लहान ही नुकतीच झाली ती गाऊ गायत्री तिचं आणि तिला आता कसं आहे की हा सगळ्या आपल्या लहान मुलांचा काळ गेलेला आहे. आता आपल्याला असंच मुलांना कुठे काही लागलं होतं तेव्हा आता ती लहान होती तर अशा या दुधाच्या रूपाने आपण तिला दूध पाजलं. त्याच्यानंतर मुलांवर संस्कार करण्याचं सुद्धा आपलं काम आपल्या याच वयामध्ये झालेलं आहे. त्यामुळे तेही आपण जसं जमेल तसं केलेलं आहे. या आपल्या कुळाचाराच्या महालक्ष्म्या दरवर्षी 40 वर्ष आपण यांची सेवा केली आणि अमरनी स्वखुशीने आपल्याला त्या मागून घेतल्या. कारण की वयोमानाप्रमाणे काकू तुमच्याच्याने होत नसेल तर मी करायला तयार आहे असं म्हणून आजोबांच्या संमतीने आपण या महालक्ष्म्या त्याला दिल्या आहेत. तो सुद्धा तितक्याच आनंदाने आणि या महालक्ष्मीच्या कृपेने खरोखर आपला संसार इथपर्यंत काय पण याच्या पुढेही चांगला झालेला आहे. तर हे असं आपलं हे कुळाचाराचं हे 100 वर्षाच्या पूर्वीच्या महालक्ष्म्या आहेत. तुमच्या आजी पणजीच्या वेळेच्या आहेत. त्यामुळे जवळपास कुळाचाराच्याच त्या झालेल्या आहेत. 100-150 वर्ष. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये एक अतिशय उत्तम म्हणजे अगदी सर्वोच्च क्षण जो आहे की आपल्याला एवढ्या संसाराचं एक काहीतरी बक्षिसे म्हणून म्हणा किंवा काहीतरी तुम्हाला एक वेगळी वाट दाखवण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला स्वामी पुरुषोत्तमानंद आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी मला विनोदराव तुमच्या घरी जायचं आहे अकोटला आणि तसे ते अकोटला आले आहेत आणि त्यांनी मला गुरुमंत्र दिलेला आहे स्वामी पुरुषोत्तमानंद. म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे अर्थात आपल्या दोघांच्याही आयुष्यातला हा अतिशय उच्च असा क्षण आहे की जिथे आपली वाटच एकदम थोडीशी वेगळ्या प्रकारची झाली. अशा वेळेला आपल्या आयुष्यामध्ये गुरु आले आहेत की आपला संसार सगळा इथपर्यंत झाला. आता म्हणजे आपल्याला सांगायला आले की आता तिसरा अंक सुरू झाला आहे. अशा वेळेला यांनी आपल्याकडे येऊन आणि आपलं म्हातारपण अतिशय व्यवस्थित कसं जाईल जणू मार्गदर्शन दाखवली. वाट काय गोष्ट केली. आता तुमचा तिसरा अंक सुरू झाला आहे. याच्याबद्दल आता हे आपले त्याच्या आधीची तुमची करिअर कशी झाली. बॅडमिंटन मध्ये तुम्ही रमले, ट्रिप काढली, विधी सेवा मंडळामध्ये तुम्ही तुमची सुद्धा धंद्याची 50 वर्ष झालेली आहेत. तर हे विधी मंडळामध्ये तुमचं झालेलं हे स्वागत. त्याच्यानंतर मी पण संस्कार वर्ग वगैरे चालवून माझ्याही ऍक्टिव्हिटीज मी चालू ठेवल्या होत्या. हा मुलांचा संस्कार वर्ग मी 8 वर्ष चालवला. ही संस्कार वर्गाची सगळी हे संस्कार वर्गाचा उद्घाटनाचा फोटो. त्याच्यानंतर 8 वर्ष सुद्धा मी संस्कार वर्गाच्या म्हणजे असं कुठे ह्याच्यामध्ये गोष्टी नव्हत्या त्या काळात तुला संस्कार वर्ग चालवला अतिशय चांगल्या पद्धतीने की कुठली तरी स्लाइड नाही, कुठला हे नाही, सगळं जे असेल ते इथे. आणि याला खर्च कोणाला पाहिजे? खर्च नाही, सगळं आपल्या पैशाने आपण चालू 8 वर्ष चालवला. ठीक आहे. आता या संस्कार वर्गातल्या मुलांना सुद्धा मुलं झाली काय आणि आपण आपलाच आनंद नाही पाहिला, आपण यांचा सुद्धा आनंद बघितलाय. ही बघितली का तुम्ही? ही कोण आहे ओळखा बरं? ही आपली ममता. ही ममता आहे लहानपणची. ममता आता या संस्कार वर्गामध्ये ममता होती. ही ममता आता अमेरिकेला गेली आपल्या नवऱ्याबरोबर आणि तिथे जॉब करते. तिला 2 मुलं आहेत. आपल्या मुलांची आपल्याला 5वी म्हणत होते. 4 मुलं. ही 5वी ही तुम्हाला केव्हा झाली? इतकी ती आपल्या संसारामध्ये रमून नेहमी काम करायला यायची. म्हणत होतो की गोंधळी पासून अर्ध्या भाकरीची विकत ती आपल्या घरी काम करायला यायची, सगळ्यांना पाणी बिणी देऊन इथपर्यंत आहे ना. असं असे ते काय हे औक्षवाण तुमचं हे तुझं मला संस्कार वर्ग. हे संस्कार वर्गाची तुमच्या ह्याच्या वाढदिवसाचा त्याच्यानंतर हे असे आपण 75च्या वेळेला आपण असे एकमेकाला जिलेबी. काय ही जिलेबी नाही आहे, हे मी तुला दिलेलं सुख आहे, तू मला दिलेलं संसारिक. अशी काहीतरी एक समाधानाची भावना आहे त्याच्यात. जिलेबी हे माध्यम आहे काय.
बरोबर आहे की नाही? तोंड गोड केलं एकमेकाचं. हा बरोबर. हे सगळं झाल्यानंतर आता आपण एकमेकांचं तोंडच गोड करायला पाहिजे. आणखी काय असतं संसारामध्ये, बरोबर आहे की नाही? हं. तर ती ही पावती आहे, बरोबर आहे. हं. हा. आणि हे सगळं होऊन आपण ज्या आणि वेळेला त्या राष्ट्रीय प्रबोधिनी पुन्हा हा ज्या वेळेला आपण नारायणच्या एनडीएला गेलो होतो. गेलो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल आपली तोंड पश्चिमेकडे होती या हा. फोटोच्या वेळेला. एनडीए मध्ये आम्ही गेलो होतो हा. पाहायला. पूर्वेचे सगळे रंग आपण पाहिले कवितेप्रमाणे संसारातले काय. आणि हा फोटो पश्चिमेच्या दिशेने काढलेला याला खूप महत्व आहे. आणि काय करायचंय की अशा मोकळ्या हवेमध्ये आपण पश्चिमेकडच्या सूर्याकडे पाहून आता मावळतीचे रंग आपण त्याची सुद्धा एक मजा लुटणार आहोत. हे तिसऱ्या अंकातला जो एक सुरुवातीचा भाग आहे वासंतीच्या कवितेप्रमाणे त्याची सुरुवात ही इथून झालेली आहे ना. असं वाटतंय की नाही की आपण काहीतरी समोर बघतोय, हवा चाललेली आहे. नाही, आम्हाला तर असं वाटतंय की आपण सगळं करून अगदी आराम हा. आणि आता मावळतीचेच रंग आपण बघतोय. रंग निरखतो आहोत. आणि ते सूर्योदयाचे झाले ना आता मावळतीचे शांततेने अगदी हसऱ्या मुद्रेनी हसऱ्या मुद्रेनी आपण त्याच्याकडे पाहत आहोत. हे हे हा नाही का आपल्या दोघांचा तीरावर शांत बसण्याचा, पूर्वेचे रंग आठवण्याचा, मावळतीचे रंग निरखण्याचा. हे मावळतीचे रंग निरखण्याचा हा आपला आता फोटो आहे, समजलं की नाही? हा. एकमेकांच्या आतला रंग ओळखण्याचा. हा. ते सगळं सांगताय आता ते सार्थकतेचा, जमा खर्चाचे हिशेब विसरण्याचा, फक्त सहवास अस्तित्वाला पुरण्याचा, समाधानाचा, कृतार्थतेचा, मुलांसाठी आशीर्वाद ठेवण्याचा. अशा रीतीने आपलं हे आता अवलोकन झालेलं आहे. आणि या मावळतीच्या रंगावर आपण तिसऱ्या अंकावर आता आलेलो आहोत. तुका म्हणे आता उरलो उपकार कृतकृत्य म्हणून कृतकृत्य. मला त्या वेळेला विचारलं होतं वासंतीने, माझी 75 केली त्यावेळेला मुलांनी, की काय तुझं सांगशील तुझ्या आयुष्याबद्दल. तर मी एकच सांगितलं होतं की मी फक्त एवढंच सांगते की मी माझ्या जीवनामध्ये कृतकृत्य झाले. धन्योहम कर्तव्यम न मे विद्यते क्वचित. मजा आहे रे. वा. घ्या आता एक फुल देते तुम्हाला. बाई एक फुल घे बरं. दिसतो. हम पहिले मी नाही. वा. थँक्यू.